ईश्वरपूर नगर परिषदेसाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा गांधी चौकात या ठिकाणी 5 वाजता होत आहे. आपण पाहू शकता महायुतीच्या वतीने या ठिकाणी संपूर्ण तयारी करण्यात आलेली आहे. एकंदरीत पाहिलं तर या ठिकाणी सायंकाळी 5 वाजता गांधी चौकामध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या ईश्वरपूरमधील नागरिकांना मार्गदर्शन करण्यासाठी येणार आहेत. त्याचबरोबर एकंदरीत पाहिलं तर या ठिकाणी महाविकास आघाडीच्या वतीने जयंत पाटील यांच्या वतीने या ठिकाणी पॅनल लावण्यात आलेलं आहे आणि निवडणूक या ठिकाणी चुरशीत झालेली आहे. संपूर्ण राज्याचं लक्ष या निवडणुकीकडे लागून राहिलेले आहेत. या संपूर्ण सभेच्या संदर्भात भाजपाचे जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक असतील किंवा भाजपाचे युवा नेते चिमण डांगे असतील हे गेले 4 दिवस झालं या ठिकाणी सभेच्या तयारीला लागलेले आहेत. एकंदरीत पाहिलं तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. आपल्याबरोबर भाजपाचे जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक आहेत. मला सांगा बाबा, कशा पद्धतीने तयारी झालेली आहे आणि काय आज वातावरण आहे? लक्षात घ्या की इस्लामपूरचं ज्यांनी उरून ईश्वरपूर केलं ते आमच्या सगळ्यांचे लाडके नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आज उरून ईश्वरपूर शहरामध्ये आमच्या नगरपालिका निवडणुकीच्या निमित्तानं सभेसाठी येत आहेत आणि अतिशय उत्सुकता लोकांच्यामध्ये त्यांना पाहण्यासाठी व त्यांचं भाषण ऐकण्यासाठी लोक उत्सुक आहेत. आणि पहिल्यांदाच या ठिकाणी उरून ईश्वरपूर शहरामध्ये कमळाच्या चिन्हावर पहिल्यांदाच ही निवडणूक होती. त्यामुळे इथला युवक असेल, सुशिक्षित वर्ग असेल आणि इथल्या आमच्या लाडक्या बहिणी असतील, ह्या सर्व पद्धतीनं लोक उत्सुकता आहेत की कमळाला मतदान करण्यासाठी. आजच्या सभेसाठी प्रचंड जनसमुदाय या ठिकाणी येईल, त्यासाठी आमची सर्व तयारी या ठिकाणी पूर्ण झालेली आहे. कसा प्रतिसाद आहे? तुम्ही सगळे आज जवळजवळ 15-20 दिवस झालं फिरायला लागला आहे, लोकांना आवाहन करायला, प्रतिसाद कसा मिळतो ईश्वरपूर नागरिकांच्याकडून? हे बघा की निश्चितपणानं चांगला प्रतिसाद मिळतो, कारण आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेबांची असणारी सगळ्या योजना ह्या प्रत्येकाच्या घराघरापर्यंत पोचलेल्या आहेत. आणि त्याचबरोबर महायुती जी आमची राज्यामध्ये काम करते ती या ठिकाणी एकत्रित आम्ही लढतोय. म्हणजे आपण बघितलं तर अजितदादा राष्ट्रवादी गट 10 ठिकाणी लढतंय, शिवसेना शिंदे गट या ठिकाणी 10 ठिकाणी लढतंय, भारतीय जनता पार्टी 10 ठिकाणी आणि नगराध्यक्षपद हे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार लढत आहेत. म्हणजे खऱ्या अर्थाने जी राज्यामध्ये युती आहे ती इथं चांगल्या पद्धतीने युती झाली आणि आमच्या युतीमध्ये कोणतीही बिघाडी नाही. त्याचबरोबर रयत क्रांती आघाडीसुद्धा आमच्याबरोबर, जनस्वराज्यसुद्धा ह्या ठिकाणी आमच्याबरोबर चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी काम करते एकत्रित. आणि सगळ्यांच्या आमची जी एकजूट आहे त्याचा निश्चितपणे 3 तारखेला आपल्याला निकाल बघायला मिळेल की महायुती सत्ता ह्या ईश्वरपूर शहरामध्ये आलेली दिसेल. आपल्याबरोबर भाजपाचे युवा नेते ॲडव्होकेट चिमण डांगे आहेत. मला सांगा, कुठंपर्यंत तयारी आली आहे निवडणुकीची आणि आजचे मुख्यमंत्र्यांची सभा होत आहे, कसं बघताय याकडे? खरं तर ईश्वरपूर शहरात ईश्वरपूरचं नामकरण झाल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब पहिल्यांदाच येत आहेत आणि सर्व ईश्वरपूरकर त्यांच्या स्वागतासाठी उत्सुक आहेत. आज आपण बघितलं की पूर्ण शहरभर भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, रयत आणि जनस्वराज्य म्हणजे जी काही माहिती आहे त्याला प्रचंड असं लोकांच्यात पाठबळ आहे. कारण देशात ज्या पद्धतीनं माहिती आपल्या मोदी साहेबांच्या पाठीमागं देश उभा राहिला, राज्यात माहितीच्या पाठीमागं जसं राज्य उभं राहिलं तसं 100% उरून ईश्वरपूर शहर माहितीच्या पाठीमागं राहणार. कारण 2 तारखेला कधी मतदान येते आणि आम्ही मतदान करतोय आणि महायुतीला आम्ही 3 तारखेला विजयापर्यंत नेतोय अशी प्रत्येकाच्या मनात मानसिकता झालेली आहे. विजयाची कितपत खात्री वाटते? आता 100% म्हणणं कमी पडेल. त्याच्या पुढं जे काय म्हणाल ते 100% कमी पडेल. नक्कीच आपण पाहू शकता या ठिकाणी मुख्यमंत्र्यांची जी सभा होणार आहे याची संपूर्ण तयारी झालेली आहे. त्याचबरोबर निवडणुकीची ही संपूर्ण तयारी या ठिकाणी झालेली आहे आणि या ठिकाणी माहितीचा उमेदवार, नगराध्यक्षपदाचा आणि इतर सर्व जे नगरसेवक आहेत ते सुद्धा 100%हून जास्त या ठिकाणी निवडून येतील अशी ग्वाही या ठिकाणी ॲडव्होकेट चिमण डांगे असतील, भाजपा जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक असतील यांनी TV9 मराठीशी बोलताना व्यक्त केली आहे. कॅमेरामॅन सुजितसोबत मी शंकर देवकुळे, TV9 मराठी, सांगली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.